रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी हरतालिका स्पेशल स्लीव डिझाइन। ठीक आहे, तर त्यासाठी बघा मी एल्बो लेंथच्या स्लीव कट केलेल्या आहेत आणि त्यांना सिंपल असं शिवून घेतलेलं आहे। तर आपण साडीतील थोडा कापड काढलेला आहे, त्याचेच आपण इथे डिझाइन बनवणार आहे। तर स्लीवची उलट घडी घातलेली आहे, बंद घडीपासून आपण 2 इंच मोजून घेतलेला आहे आणि असं आपण 6 इंच घेतलेला आहे। तर इथं आपण असा ट्रायंगल बनवतोय। ओके, आता यावरती आपण काय करणार, कॅनव्हास जे आहे ना ते ठेवत आपण हा जो शेप आहे तो एक वन साइड ड्रॉ करून घेतोय आणि त्याच्या मदतीने मग आपण त्याला दोन्ही बाजूला उमटवून घेणार आहेत। तर सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाह्यांवरती डिझाइन बनवायची आहे। तर मी हे पॅटर्न बरोबर एकावर एक ठेवून 2 असे कटिंग करणार आहे। बघा अशा पद्धतीने एक व्ही शेप तयार झालेला आहे आपला आणि याला बाहेर आपण मार्जिन घेतलेली आहे 1.5 इंच। ओके, एवढी मार्जिन आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण याला एक्स्ट्रा जो पार्ट आहे ना तो मी कट करते। तर इथं आपली स्लीव मेन कापड आणि अस्तर लावून तयार झालेली आहे, त्यामुळे आपण हा जो काही कॅनव्हास आहे ना पॅटर्नचा तो एक वेगळ्या अस्तरवरती असं चिपकवून घेतोय आणि चिपकवून झाल्यानंतर मग आपण त्याला बाहेरून असा फोल्ड करणार आहेत की जेणेकरून आपली डिझाइन एकदम फिनिशिंग मध्ये आपल्याला तयार करता यायला हवी। तर एकदम सुंदर अशी बाही डिझाइन आपण आजच्या ह्या व्हिडिओत बघतोय आणि हरतालिकेसाठी भरपूर असे ब्लाउज आलेले आहेत स्टिचिंगसाठी। बरेच ब्लाउज डिझायनर असतात ज्यांच्यावर ऑलरेडीची डिझाइन असते स्लीव वरती बॅक वरती, आणि कधी कधी छोटे गळे पण आलेले असतात, मग ते छोटे गळे मोठे करायचे असतात। तर त्याचा देखील एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत आता शेअर केलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा की जेणेकरून तुम्हाला मदत होईल की लहान गळा असेल आणि कस्टमरला डीप हवा असेल तर मग त्याला मोठा कसा करायचा असं म्हणून। तर बघा आपल्या दोन्ही स्लीवसाठी आपले पॅटर्न तयार झाले। आपण सेंटरला कट लावलेले आहेत। डिझाइन कुठलीही तुम्ही तयार करत असणार तर तुम्हाला सेंटर पॉइंट काढणं खूप गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही सेंटर पॉइंट काढून असं व्यवस्थित डिझाइन मॅच करणार तेव्हाच तुमची डिझाइन बरोबर शोल्डरवरती येणार आहे, नाहीतर मग डिझाइन इकडे तिकडे झाली का मग पूर्ण लुक आपल्या डिझाइनचा जात असतो आणि जशी हवी तशी मग आपल्याला ती डिझाइन मिळत नाही आणि कस्टमर देखील थोडेसे मग नाराज होऊ शकतात। म्हणून तुम्हाला जर का प्रॉपर डिझायनर ब्लाउज शिवून घ्यायचे असतील तर व्यवस्थित मोजून मापूनच तुम्ही माप टाकत चला आणि स्टिचिंग करताना पण ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची। आता आपण बरोबर व्हीच्या पॉइंटमध्ये कट लावलेला आहे। अगदी कट व्यवस्थित लावायचा, शिलाई कट न होता बरोबर पॉइंट पर्यंत आपला कट लावला जायला हवा, तेव्हाच आपला हा व्ही परफेक्ट आपल्याला इथं मिळतोय। बघू शकता हे जे ब्लाउज आहे ते सिल्कचा आहे, साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कस्टमरने घेतलेला आहे आणि त्यानंतर मग साडीतील कापड जो आहे तो मी तुम्हाला दाखवला त्याच कापडचा आपण इथं डिझाइन बनवतोय। तर आता ह्या व्ही मध्ये आपण एकदम सुंदर असा पॅटर्न ऍड करणार आहे। त्यासाठी बघा मी हा साडीचा एक लांब असा पट्टा कट केलेला आहे 7-8 इंच उंचीला असणारा। याचे 2 पार्ट आपण कट केले आणि दोन्ही पार्टचा आपण सेंटर असं काढलेला आहे। दोन्ही पार्टचे सेंटर काढल्यानंतर एक पार्ट आपण बाजूला केला आणि एक पॅटर्न मी इथं घेतलेला आहे कापड। तर मी असे एकावर एक अशा अंदाजाने हाताने प्लेट घेते, तर माझ्या बरोबर टोटल इथं 5 ते 6 प्लेट एकावर एक एकदम सारख्या मापाच्या मी इथं घेतलेल्या आहेत। तुम्ही देखील सारख्या मापाच्या प्लेट घ्या। सेम पद्धतीने मी आता दुसऱ्या बाजूच्या जे प्लेट आहेत त्या देखील त्या बाजूचे जेवढे आल्या तेवढ्या मी मोजून घेतल्या आणि मग ह्या बाजूने देखील मी तेवढ्याच प्लेट इथं टाकते। तर बरोबर एकावर एकच आपली प्लेट यायला हवी आणि सारख्या रुंदीची यायला हवी, कमी जास्त पण आपल्या प्लेटमध्ये व्हायला नको, तेव्हाच आपल्याला डिझाइन हवी तशी परफेक्ट अशी मिळणार आहे। ठीक आहे, साडीतील कापड थोडंसं असे ऑर्गेन्झा टाइप आहे, थोडा कडकमध्ये कापड आहे। तर आता बघा इथं वर आपल्याला प्लेट कशा सेट करायच्या आहे, बरोबर सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरला आपल्याला सर्वप्रथम पहिली प्लेट मॅच करायची। सल पडलेले असतात प्लेटांची बरोबर लगेच दुसरी प्लेट मॅच करायची, त्यानंतर तिसरी प्लेट मॅच करायची। असं करत करत आपण बरोबर संपूर्ण ज्या प्लेट आहेत ना त्या अशा पद्धतीने मी व्यवस्थित असे सेट करते। हवं तर तुम्ही इथं पिना लावून घ्या, हवं तर म्हणजे तुम्ही पिनाच लावून सेट करा आधी आणि मग नंतर टिप टाकायला घ्या। असं तुम्हाला जमणार नाही, तुमच्या प्लेट्स कमी जास्त होतील किंवा सुटतील, एखादी प्लेट मिस होईल आणि मग परत उसव पुरतं, म्हणून आधी प्लेटला पिना लावा आणि मग स्टिचिंग करायला घ्या। अशा पद्धतीने बघा खूप सुंदर असा पिसारा आपला इथं तयार झाला, एकदम छान असा। आणि आता आपल्याला यावरती हे स्लीवचे पॅटर्न असं अटॅच करायचे आहे।
तर बरोबर स्लीवचं जे पॅटर्न आहे ना ते जेवढं आपलं व्ही शेप आहे तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे, जास्त त्याला पसरवायचं नाही किंवा जास्त असं जवळ देखील घ्यायचा नाही। तर जसा तो म्हणजे आहे तसाच मी त्याला तिथं स्टिच करते, म्हणजे पिनांनी सेट करते आधी आणि मग नंतर स्टिच करते। ठीक आहे, या जागेवरती तुम्ही नेटचा कापड देखील वापरमध्ये घेऊ शकता। सेम कलरमध्ये नेट जरी घेतली तरी डिझाईन खूप आकर्षक अशी बनते। तसं मी माझे स्वतःचं ब्लाऊजचं पॅटर्न बनवलेलं आहे, बरेच आधी म्हणजे मागच्याच वर्षी बनवलेलं आहे मी। तर त्याच्या देखील स्लीवचा फोटो मी बघते, जर मला मिळाला तर मी तुम्हाला साईडला देते की तुम्ही अशी पण स्लीव बनवू शकता। तर ह्या कस्टमरची ही जी साडी होती ना, आता जसं मी तुम्हाला कापड दाखवलं तशी साडी होती, तर त्यावरती 2 प्रकारच्या त्या कस्टमरने मला लेस आणून दिल्या। तर मी त्यांची संपूर्ण साडी देखील तयार केली, पण नेमका साडीचा फोटो किंवा व्हिडिओ माझ्याने घेतला गेला नाही आणि साडी कस्टमरला दिली गेलेली आहे। तर ही लेस अशा पद्धतीने होती जी की मी इथं खाली लावून घेतलेली आहे। ठीक आहे, तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।